कोकणवासियांचं स्वप्न आता सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केंद्र सरकारने कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे। तब्बल 263 किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांनी 10 फेब्रुवारी रोजी लोकसभेत कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यावर रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी खासदारांना पत्राद्वारे उत्तर दिले। त्यामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी 263 किलोमीटरच्या दुहेरीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या दुहेरीकरणामुळे कोकण रेल्वेला किती फायदा होईल, कोकणाला किती फायदा होईल याबाबतची माहिती आपण आता जाणून घेऊया कोकण रेल्वेचे अभ्यासक प्राध्यापक उदय बोडस यांच्याकडून। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत आता पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे। तर दुपदरीकरण जर झालं कोकण रेल्वेचं तर त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आणि आता त्याची स्थिती काय आहे? तुम्ही कोकण रेल्वेचे अभ्यासक म्हणून सर्वांनाच परिचित आहात, तर तुमच्या दृष्टीने हे दुपदरीकरण कसं होईल? आपल्याकडे मुळात 719.6 किलोमीटर लांबीचा जो कोकण रेल्वेचा मार्ग आहे त्यातले 2 टप्प्यामध्ये मिळून 55 किलोमीटरचं दुपदरीकरण झालेलं आहे, रोहा ते वीर आणि माजोर्डा ते मडगाव। आता अजून 263 किलोमीटर लांबीच्या मार्गाचं दुपदरीकरण करण्याची घोषणा सरकारने फेब्रुवारी 2026 मध्ये केलेली आहे। त्यातला पहिला टप्पा असा आहे तो कर्नाटकमधलं ठोकूर ते मुकांबिका रोड बैंदूर म्हणजे भटकळच्या थोडं पुढचं स्टेशन असा 112 किलोमीटर लांबीचा एक टप्पा आणि दुसरा टप्पा आपल्या महाराष्ट्रातील वैभववाडी ते माजोर्डा गोवा हा 151 किलोमीटरचा। या 2 टप्प्यांसाठी ज्याला सविस्तर प्रकल्प अहवाल डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात त्याच्यासाठी आवश्यक त्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात काम सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे याच्या सद्यस्थितीमध्ये परिस्थिती अशी आहे की ठोकूर ते जकोटे हा जो दक्षिणेकडून उत्तरेकडे येणारा कोकण रेल्वेचा शेवटचा एक टप्पा आहे तेथील काही भागाचं दुपदरीकरणाच्या दृष्टिकोनातून विद्युतीकरण आणि सिग्नल जोडणं किंवा रेल्वेचे पॉईंट बदलणं याचं काम नोव्हेंबर 25 पासून सुरूच झालेलं आहे। आता या पद्धतीमध्ये केंद्र सरकारची अपेक्षा अशी आहे की हा संपूर्ण जो प्रकल्प आहे त्याच्याकरता भारतीय रेल्वेमार्फत कोकण रेल्वेकडनं 66.35% गुंतवणूक आहे आणि उरलेली जी गुंतवणूक आहे ती 4 राज्यांकडे आहे आणि त्या 4 राज्यांनी आपल्या हातला भांडवलाचा वाटा द्यावा अशी सरकारची अपेक्षा आहे। पण एक अभ्यासक म्हणून मला या ठिकाणी जरा असं सांगायचं आहे की पूर्वी जेव्हा आपण 1990 सालापासून कोकण रेल्वेचं बांधकाम केलं होतं त्यावेळेला करमुक्त कर्ज रोखे काढलेले होते। आत्तासुद्धा राज्य सरकारना भांडवलाचा वाटा द्यायच्याऐवजी जर भारतीय रेल्वेने असं ठरवलं की आपले सर्वसामान्य गुंतवणूकदार, कर सल्लागार, उद्योगपती, निर्यातदार अशा सगळ्या लोकांकडनं आवाहन करून पुन्हा एकदा 8% करमुक्त व्याजदर असलेले 2000 रुपये दर्शनी मूल्याचे 2000 कोटी रुपयांचे जर बॉन्ड्स 27च्या अर्थसंकल्पातून काढले तर ह्या प्रकल्पाच्या दुपदरीकरणाला एकदम गती येईल। आता आम्हाला हे दुपदरीकरण का हवंय ते मी सांगतो। 47 किलोमीटरचा वीर ते रोहा मार्ग दुपदरीकरण झाल्यानंतर मुंबईकडे जाण्याचा वेळ 26 मिनिटांनी कमी झाला। अजून जर 263 किलोमीटर लांबीचा मार्गाचं दुपदरीकरण झालं तर कोकण रेल्वेवरती प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांचा एकंदर जो वेळ आहे तो वाचेल। म्हणजे 20 ते 25 मिनिटं ही एकेका टप्प्यात म्हणजे साधारणतः 50 मिनिटापर्यंत वेळ वाचून प्रवासाचा एकंदर वेळ कमी होईल। त्याचा परिणाम वेग वाढण्यामध्ये होईल, कारण आता सध्या कसं होतं की क्रॉसिंग असल्याकारणाने वेग मर्यादा येते। दुपदरीकरणाला क्रॉसिंग हा प्रकारच नसल्याकारणाने वेग मर्यादा काढून टाकून गाड्यांचा वेग वाढेल। गाड्यांचा वेग वाढला की त्याच जोडीला मालवाहतूकसुद्धा वाढेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळापत्रक जर नवीन करावं लागलं तर त्याच्यामुळे आपल्याला एखाद दुसऱ्या नवीन गाड्यांची सुरुवात करता येईल। आज आपल्याकडे अनेक गाड्यांची मागणी आहे। सावंतवाडी हे आपलं टर्मिनस करून सावंतवाडी वसई पश्चिम रेल्वेला जोडणारी गाडी हवी अशी लोकांची अपेक्षा आहे। अशा प्रकारच्या गाड्या आपल्याला चालू करता येतील। दुसरा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये काही थोडीशी जी आव्हानं आहेत तर आत्ता एप्रिल 26 मध्ये कोकण रेल्वेने एक असं पाऊल उचललेलं आहे की मी आत्ता जो तुम्हाला म्हटलं की माजोर्डा हा जो गोव्याचा भाग आहे त्याच्या अलीकडे वेर्णा आणि वेर्ण्याच्या अलीकडे करमाळी आहे। करमाळी ते थिविम ह्याच्यामध्ये ओल्ड गोव्याला एक 544 मीटर लांबीचा पर्यायी बोगदा काढता येणं शक्य आहे का या संदर्भात आता त्यांची तपासणी सुरू झालेली आहे। तसंच कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात डोकेदुखी ठरलेला जो पेडणेचा बोगदा होता त्यालाच दुसरा पर्यायी 1561 मीटर लांबीचा बोगदा
करण्यासंबंधी कोकण रेल्वेने आत्ता काही हालचाली सुरू केल्या आहेत. म्हणजे निश्चितच एक गोष्ट आहे की कोकण रेल्वे ह्या दुपदरीकरणाबाबत सकारात्मक आहे आणि त्यांनी त्या हिशोबाने आवश्यक ते जे काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी आहेत ती पावलं उचललेली आहेत. फक्त मला याच्यात एक आव्हान थोडंसं असं जाणवलं की मुळात कोकण रेल्वे पूर्णपणे कार्यान्वित जवळपास 30 वर्षापूर्वी झाली, 96-97मध्ये. त्यामधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी वस्त्या वाढल्या आहेत, काही रस्ते बदललेत, काही ठिकाणी आणखीन नवीन उद्योग उभे राहिले आहेत. अशा वेळेला जमिनीचं नवीन अधिग्रहण आणि ते जमिनीचं अधिग्रहण केल्यानंतर त्या ठिकाणी नवे बोगदे, नवे पूल, काही ठिकाणी डोंगराला वळसा घालून केलेले खंडाळ्याच्या खडात तशा प्रकारचे मार्ग, हे सगळं करत असताना ज्यांच्या जमिनी जातील त्या नव्या जमिनी गेलेल्या भूमिपुत्रांना, म्हणजे ज्याला कोकण रेल्वेच्या भाषेत लँड लुझर्स म्हणतात, त्यांना नोकऱ्या देणं हे कोकण रेल्वेपुढे एक आव्हान असू शकतं. आणि मला स्वतःला एक अभ्यासक म्हणून वाटतं की हा देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. पश्चिम किनारपट्टीची सुरक्षितता या प्रकल्पाशी निगडीत आहे. त्यामुळे जितक्या लवकर हे सगळं काम पुरं होईल आणि कोकण रेल्वेच्या जशा 263 किलोमीटरचा भागाचं आत्ता दुपदरीकरण करायचं म्हणतायत, तसं मडगाव ते भटकळ ज्याच्यामध्ये होनावरचा सगळ्यात मोठा पूल येतो तो एक भाग आणि आपला राहिलेला म्हणजे करंजाडी व्हिनेरे स्टेशनपासून आपलं पार कणकवलीपर्यंत किंवा राजापूर रोडपर्यंत हे जे आहे त्याच्यामध्ये करबुड्याचा बोगदा, पानवलचा पूल वगैरे ज्या मोठी आव्हानं आहेत, त्याला पर्याय म्हणून दुसरीकडनं वेगळा रस्ता जर काढला तर 2030 सालापर्यंत कोकण रेल्वे 100% दुपदरीकरण झाली तर आपल्या सगळ्यांना फायदेशीर पडेल. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.